मुंबईहून अपहरण झालेल्या चिमुकलीसह अपहरणकर्ता शेगाव आरपीएफच्या ताब्यात. दिनांक 13 नोव्हेंबर रोजी सकाळी 3 वाजता एक 11 वर्षीय चिमुकली एका 22 वर्षाच्या युवकासोबत शेगाव स्टेशनवर संशयितरित्या आढळून येताच आरपीएफचे जवान समाधान गवई यांनी त्यांना चौकशी केली असता हडबडलेल्या युवकास बघून गवई यांनी याची माहिती प्रधान आरक्षक रंजन तेलंग यांना दिली. तेलंग यांनी स्टेशनवर जाऊन दोघांना कार्यालयात जाऊन चौकशी केली असता उत्तर देण्यास टाळाटाळ करत असलेल्या युवकास खाक्यात दाखवताच त्याने त्या मुलीचे मुंबई जोगेश्वरी येथून अपहरण केल्याचे सांगितले. मुलीने दिलेल्या तिच्या आईच्या मोबाईल नंबरवर कॉल केला असता ओशिवारा पोलीस ठाण्याचे एपीआय विकास कदम यांनी त्या चिमुकलीचे अपहरणबाबत गुन्हा क्रमांक 1267/2024 कलम 137(2) भारतीय न्यायसंहितानुसार दाखल असल्याचे सांगितले. तेलंग यांनी व्हिडिओ कॉलवर त्या चिमुकलीचे आईसोबत बोलणे करून दिले असता मुलीला बघून आईने एकच हंबरडा फोडला. त्यानंतर ओशिवारा पोलीस ठाण्याची एक टीम लगेच मुंबईहून शेगावला रवाना करण्यात आली. शेगावला आल्यानंतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्या चिमुकलीला व अपहरणकर्ता विकास गुप्ता याला ओशिवारा पोलिसांच्या टीमचे योगेश नागरे व दीपाली गायकवाड यांच्या ताब्यात देण्यात आले. शेगाव आरपीएफ निरीक्षक शांताराम हरणे यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय अजय राजपूत, एएसआय प्रवीण भरणे, प्रधान आरक्षक रंजन तेलंग, आरक्षक समाधान गवई, आरक्षक बोतुले यांनी ही कारवाई केली. यापूर्वीही शेगाव आरपीएफच्या टीमने 3 अपहरणाच्या गुन्ह्यातून चिमुकल्यांची सुटका केली आहे. हे विशेष. त्यामुळे पुन्हा या दमदार कारवाईने आरपीएफ विभाग एकदा पुन्हा प्रकाशझोतात आला आहे. आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.